नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मी सौ साखरे नर्मदे हर या आमच्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपल्याकडे धन्यवाद. हेमलता राव या नर्मदा परिक्रमा करून आले आहेत, परंतु त्यांनी सायकलवरनं परिक्रमा केली. तर त्यांच्याशी आपण आज त्यांचे अनुभव विचारूया. आपण आपल्याबद्दल थोडी थोडक्यात माहिती सांगावी, परिचय द्यावा. नर्मदे हर. मी हेमलता कमलाक्षराव पुण्याची आहे आणि बँकेतून कॅनरा बँकेतून रिटायरमेंट घेतल्यानंतर ट्रेकिंग याची सुरुवात करण्यासाठी तयारी म्हणून कधी सिंहगडावर सराव, नंतर इतर सराव आणि यात्रा केल्या काही, तसंच योगासनं आणि हाही सराव करत होते. ज्यावेळेला बिहारीज घेतला त्यानंतर एक मनात असं होतं की आपण पण एक समाजाचं देणं, आणि म्हणून मी मूळ रामकृष्ण मठात बालक संघ आहे तिथे काही मुलांसाठी उपक्रम, तसंच शारदा मठात पण उपक्रम मुलांसाठी घेतले. वेगवेगळ्या संस्थांमध्ये जसं ज्ञानप्रबोधिनीत आमचा एक संवादिनी गट आहे, तिथून पण खूप प्रेरणा, उत्साह आणि अशी माहिती मिळत असते आम्हाला नेहमी. तर तिथे मी जाते. आणि सायकलिंग ही सुरुवात मी खरं तर 2022 साली केली सुरुवात. थोडं सायकलिंग सराव करत असतानाच मला एक पंढरपूर ते घुमान, म्हणजे पंढरपूर पासून घुमान पंजाबला नामदेव महाराजांची सायकल वारी जाणार आहे अशी माहिती मिळाली आणि त्याला मी नाव नोंदणी केली. आणि ती नाव नोंदणी केली आणि त्यानंतर त्याच्याच बरोबर काही काही सायकलची तयारी सुरू केली. पण एवढा मोठा टप्पा आपण कसा करू शकू असं मला खरं तर कधी त्यावेळेला अशी शंका नाही वाटली, कारण ज्या उत्साहाने मला त्या आयोजकांनी परवानगी दिली. आणि दुसरं म्हणजे की मला हे माहिती होतं की हे भगवंताचे आशीर्वाद असतील तरच आपल्याकडून हे पूर्ण करून घेतलं जातं. तर त्याप्रमाणे अशी ती वारी माझी 3 वेळा झाली. आग्रा, राजगड हे सायकलिंग झालं, इतरही काही सायकलिंग झालं. आणि त्याचप्रमाणे आता हे नर्मदा मैयेच्या कृपेने आणि खरं तिचं बोलावणं आल्यामुळे हे ठरलं आणि माझी ही सायकल वारी मी ठरवली. तुम्ही एकट्याने गेलात की अजून कोण? नाही, आम्ही दोघी जणी होतो. तर आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी एक मैत्रीण आहे जयश्री जाधव, ती पण सरकारी खात्यातून रिटायर झालेली आहे. आणि आम्ही दोघींनी हे ठरवण्यापूर्वी सराव तर आम्ही केला आहे, एकमेकींबरोबर सायकलिंग पुष्कळ केलेला आहे, सहवास आहे पुष्कळ. आणि असं 22-23 साली ठरत होतं. त्या वर्षी काही कारणांनी रद्द झालं. 24 साली पण असंच काही कारणांनी रद्द झालं. आणि 25 साली मात्र आम्हाला आता मैयानी तयारी करण्यासाठी बोलवलं, तयारी करून घेतली म्हणा. आणि नंतर आम्ही 1 जानेवारी 26ला पुण्यातनं निघालो आणि 3 जानेवारीला आमची परिक्रमा सुरू झाली. तुम्ही सायकलची परिक्रमा करताना सायकलच्या बाबतीत तयारी कशी केली? म्हणजे सामान पण ठेवायचं, व्रत, काही सायकल रिपेअरिंगचे किट्स वगैरे असं काही घेतलं का बरोबर? सायकलची तयारी म्हणजे हे बरोबर आहे की आपल्या सायकलच्या दृष्टीने जी तयारी घ्यावी लागते. तर त्या दृष्टीने आम्ही मुख्य म्हणजे सायकलचं जे पंक्चर किट आहे किंवा इतर काही रिपेअरसाठी छोटं लागणारं सामान आहे, स्पोक्स म्हणा किंवा टायर ट्यूबसाठी काही तयारी, ते सायकलचं ऑइल, हे सगळं. आणि सायकल गिअरची होती का? गिअरच्या सायकली होत्या, दोघींच्या गिअरच्या सायकली आणि आधीपासूनच वापरलेल्या सायकली होत्या. मुख्य म्हणजे त्या आधी सर्व्हिसिंग करून त्यानंतर थोडी वापरून की कशी झाली सर्व्हिसिंग हे चेक करून आपण घेतो आणि मग सुरू करतो सायकलिंग. तर ते पण करून घेतलेलं होतं. आणि सायकल घेऊन तुम्ही सायकलच्या दृष्टीने हो, ओंकारेश्वरला आम्ही सायकल घेऊन गेलो. कशी काय घेऊन? आम्ही ओंकारेश्वर पर्यंत म्हणजे इथून आम्ही जाताना इंदोरला जाण्याऐवजी आपण धामणोदला उतरू आणि तिथून आपण सायकल घेऊन जाऊ ओंकारेश्वरला असं ठरलं. बसने गेलात का? तर आम्ही इथून बसने धामणोद पर्यंत गेलो
आणि धामणूला उतरलो आणि तिथून आम्ही सायकलिंग करूनच ओंकारेश्वरला गेलो. ओके. म्हणजे तिथेच आमचं खरं सुरू झालं सायकलिंग. आणि ओंकारेश्वरला आम्ही 2 तारखेला संध्याकाळी पोहोचल्यानंतर तिथे आम्ही गजानन महाराज मंदिरामध्ये उतरलो. तिथे जिथे आपल्याला विशेष परिक्रमावासींसाठी सोय आहे, त्यांच्यासाठी आयडेंटिटी कार्डची सोय आहे, त्यांच्या निवासाची सोय आहे आणि मार्गदर्शन इथनं घेतल्यानंतर आम्ही 3 तारखेला संकल्प केला आणि संकल्प उचलल्यानंतर आम्ही 3 तारखेला तिथनं सकाळी 9 वाजता ओंकारेश्वर पासून निघालो. आपण नर्मदा परिक्रमा करावी अशी तुमच्या मनात प्रेरणा कोणी उत्पन्न केली का? कशामुळे तुमच्या मनात उत्पन्न झाली? आणि परत शिवाय सायकलनीच करावी असं कसं काय तुम्हाला वाटलं? नाही, म्हणजे खरं प्रेरणा म्हणाल तर आमच्या घरात तसं थोडं वातावरण आहे स्पोर्ट्सचं आधीपासून. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट केलेलं आहे, त्याला आता 10 वर्ष होतील. कांचनजंगा आणि मनासलुही आणि इतरही एक्सपिडिशन त्यांनी केलेले आहेत. माझी मुलगी पण नॅशनल स्विमर आहे, जावई नॅशनल स्विमर आहेत, आयर्नमॅन वगैरे असं केलेलं आहे त्यांनी पण. आणि मुळातच आमच्या घरात पहिल्यापासून अशी आवड होती, त्यामुळे मी पण सायकलिंगकडे वळले. आणि सायकलनी म्हणजे माहिती जशी आम्ही घेतली, आधी मी पुस्तकं वाचली होती किंवा काही व्याख्यान ऐकली होती. तर खरं पाहता हेच म्हणजे भारती ठाकूरांचंच पुस्तक वाचलं होतं नर्मदा परिक्रमेवरचं, आणि कुंटे वगैरे इतरही काही पुस्तकं वाचली होती. पण नंतर आमच्या काही मुंबईचे सायकलिस्ट आहेत, तर त्यांनी किंवा इतर काही परिक्रमा केलेल्या आहेत सायकलवर अशी माहिती कळल्यानंतर मग असं ठरवलं की आपण सायकलवर, कारण असं वाटलं की सायकलवर जरा कालावधी कमी आहे. म्हणजे जो कालावधी 3-4 महिने लागतो तो आपला 1-1.5 महिना असं लागतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक विचार असा केला की आता कसं झालंय की आधीचे मार्ग आणि आत्ताचे काही रस्ते बदलले, आधुनिकीकरण झालं, काही नवीन रस्ते झाले, त्यामुळे धरणं झाली मध्ये. तर त्यामुळे आता बऱ्याच वेळेला आणि आम्ही बघत होतो हे की परिक्रमावासींना रस्त्यावरून चालावं लागतं. म्हणजे मैयाच्या अगदी किनाऱ्यावरनं तुम्हाला काही परिक्रमा नाही करतायत. मग असा विचार करत होतो की जसं आपण हे करतोय, सायकलिंग करतोय, तर तसंच काही आपल्याला या सायकलिंगचा उपयोग होईल जास्त. म्हणून मग सायकलनी जायचं असं ठरवलं आम्ही. आणि सायकलनी जाताना काही मर्यादा येतात का? म्हणजे परिक्रमा करणारे आणि सायकलिंग करणारे याच्यामध्ये फरक काय जाणवतो? फरक म्हणजे असं जाणवतो मुख्य की सायकल परिक्रमेचा जरी आपला पिरियड म्हणजे कमी वेळात कालावधीत होते आपली ती पूर्ण, पण आपल्याला सर्व म्हणजे जे मैयाच्या किनारी जे आश्रम आहेत, त्याची मंदिर आहेत, तर ती काही वेळेला आपल्याला मिळत नाहीत किंवा त्या गावातला सहवास आपल्याला जास्त मिळत नाही. तर ते तर स्वाभाविक आहे, तसं होतं आपलं. आणि थोडं आपण लांबून जातो त्यामुळे. आणि जंगल परिसर जो असतो, तर त्या जंगल परिसरात जाणं शक्य होत नाही, कारण तिथे रस्ते नसतात. उदाहरणार्थ आम्ही रेवाकुंडला गेलो, तर त्या रेवाकुंडला जाताना पण असं झालं की आम्ही मांडवगडला जाताना पूर्ण चढ आम्ही चढून गेलो. मांडवगड म्हणजे जवळजवळ आपल्या 1.5 सिंहगडचं अंतर असावं एवढं तो चढ होता. आम्ही चढतो उतरतोय, चढत उतार असं करत करत आम्ही चढून गेलो. आणि तिथे गेल्यावर कळलं की रेवाकुंडला जाता येईल, पण तिथनं सायकलनी जाता येत नाही आपल्याला, कारण तिथून सायकलचा मार्ग नाहीच आहे. मग आम्ही सकाळी जाऊन दर्शन घेतलं आणि परत आलेल्याच मार्गाने आम्ही उलट त्याच घाटाने उतरून आम्हाला त्याच रस्त्याला परत लागायला लागलं. आणि नंतर त्या रस्त्याला पण मग तुम्ही असं ठरवलं होतं का की दररोज आपण इतकेच किलोमीटर चालायचं किंवा इतकंच किलोमीटर सायकल चालवायची, असं काही तुम्ही प्लॅनिंग करूनच गेलात का? सुरुवातीपासूनच प्लॅनिंग केलं का? हा, म्हणजे सुरुवातीपासून असं प्लॅनिंग की आधी आम्ही जे अनुभवी होते सायकलिस्ट, तर त्यांच्याकडनं माहिती घेतली होती आणि त्याचा थोडासा अंदाज घेतला होता की आपण एवढं सायकलिंग करू शकू दिवसात. पण कसं असतं की रस्ता कसा लागेल, आपल्याला आश्रम कसे लागतील आणि तिथले अनुभव कसे येतील, तर त्याप्रमाणे ते आमचं साधारण 70-80 ते 100 होईल असा अंदाज होता आणि त्याप्रमाणे आमचं झालं. तर त्या अंदाजानेच आम्ही जात राहिलो. आणि दुसरं म्हणजे तिथे आम्हाला गेल्यानंतर प्रकर्षाने एक खूप छान माहिती मिळाली याची परिक्रमेविषयीचा नियम. तर तो नियम असा आहे की
सूर्योदयानंतर सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या आधी आपण हो, मुक्काम. विश्रामस्थळी मुक्कामी पोहोचावं. तर त्यांनी आम्हाला खूप छान त्याचं महत्व पण सांगितलं की असं का करायचं. तर त्यांनी सांगितलं की नर्मदा मैया जी आहे तर ती सगळ्या भक्तांवर, सगळ्या परिक्रमावासींवर तिचं लक्ष असतं. तो आप अगर रात तक परिक्रमा करते रहेंगे तो मैया जी उनका साधना, उनकी तपस्या कभी करेंगे, आप उनको तकलीफ नहीं देना चाहिए. तर मला हे ऐकून खूप आनंद वाटला की त्यांचं सगळं जीवन, त्यांचे सगळे विचार तर ते इतके नर्मदा मैयाशी जुळलेले आहेत. तर म्हणजे आपल्याला काय वाटतं की अंधार किंवा सुरक्षितता या दृष्टीने ते म्हणत असतील, पण त्यांचा हा वेगळाच दृष्टिकोन होता, त्याच्यातला भाव वेगळा आहे. आणि मग त्यांनी आम्हाला परत बाकी माहिती दिली मग की कसं असतं की तिथे जलचर असतात, मग तुम्ही जसे परिक्रमावासी भक्त आहेत तर मग वो भी मैया के भक्त ही है, इसीलिए तो मैया के साथ है वो. तो उनको भी तकलीफ होगी आप अगर रात को आप जाएंगे, इसके लिए आपने परिक्रमा नहीं करना चाहिए रात को. असं छान. त्यामुळे त्या वेळा बघूनच जितके किलोमीटर जसे होते तसं आम्हाला नियोजन करायला लागत होतं. मग परिक्रमेची दिनचर्या कशी ठेवली होती तुम्ही? सकाळी उठल्यानंतर पूजा आहे आणि सगळ्या आश्रमात तुम्हाला अलाउ केलं का? कारण वाहनाने परिक्रमा करतात. हो, सगळीकडे म्हणजे अलाव केलं म्हणजे म्हणण्यापेक्षा मी तर आणखीन म्हणेन की आम्ही दोघी मैया आहेत. तर दो मूर्ती आ रहे है असं म्हणून प्रत्येक ठिकाणी उलट आमचं चांगलं स्वागतच झालं. आणि अगदी छान विचारपूस केली गेली. किंवा आम्हाला सायकल ठेवण्यासाठी त्यांना आम्ही जेव्हा सायकलचं महत्व सांगायचो की आम्हाला ह्या सायकलवर पुढे जायचंय, ही सायकल दुसऱ्या कोणी हात लावून किंवा ती अशी काही नादुरुस्त खराब होऊ नये, काही त्रासदायक होऊ नये म्हणून आम्हाला तुम्हाला सायकलला जरा एखादी जागा द्या. मग ते एखादी जागा द्यायची, तिथे आम्ही सायकल ठेवायचो, सामान काढून आतमध्ये आम्ही मुक्कामी जायचो तिथे. तर त्या दृष्टीने सगळ्यांचं सहकार्य आम्हाला खूप छान मिळालं. म्हणजे अगदी जिथे त्यांच्याकडे जागा नसेल तर ते शेजारच्या घरात किंवा शेजारच्या ठिकाणी सायकल ठेवायला द्यायचे, पण अशी ते सोय करायचे. आणि गेल्यानंतर मग तिथल्या संपूर्ण रुटीन प्रमाणेच आपण जसं परिक्रमा सर्वच मार्गाने सगळे परिक्रमा करतात त्याप्रमाणेच गेल्यानंतर पूजा, आरती, आपलं दैनिक काय जे स्तोत्रपठण वगैरे ते झाल्यानंतर मग निवास. आणि सकाळी मग आम्ही निघताना साधारणपणे 7ला निघायचं असं ठरवायचो आणि 7 ते 7:30च्या मध्ये आम्ही निघायचो. नंतर मग सुरुवात झाल्यानंतर जरा अंदाज यायला लागतो, कारण सकाळी सगळे परिक्रमावासी पण निघायला लागतात. मग त्यांना परत आमच्या बरोबर फोटो काढायचे असायचे किंवा काही बोलायचं असायचं, तर त्यात थोडा वेळ दिला जायचा त्यासाठी. तुम्हाला काही विशेष असा परिक्रमेच्या विषयी म्हणजे नियमांविषयी अशी काही अडचण आली नाही? कारण पांढरा पोशाख तर तुम्ही तो घातलाच असेल, पण तुम्हाला जॅकेट किंवा हेल्मेट वगैरे सगळं घालायला लागत असेल ना? हेल्मेट आपण दिवसा सायकल चालवत असताना हेल्मेट असायचं. आणि आश्रमात गेल्यानंतर आम्ही पांढरे कपडे घालायचो ना. अच्छा, पांढरे कपडे घालायचोच. आणि ते पण म्हणजे त्यांनी सांगितलं की भारतीय पोशाख या पद्धतीने तुम्ही साधारणपणे ड्रेस किंवा साडी चालेल. मग आम्ही ड्रेस पांढरा कायम होताच आमच्याकडे. म्हणजे सायकल चालवताना तुम्ही सायकल चालवताना पांढरा जो जर्सी आम्ही करून घेतला होता तो पांढराच घेतला होता करून. आणि पॅन्ट पांढरी काही वापरणं शक्य नसतं, तर त्यामुळे जर्सी होता पांढरा. आणि बाकी मग तो ड्रेस सायकलवर नर्मदा परिक्रमा वगैरे लिहून सायकलवर आमच्या बोर्ड लावला होता नर्मदा परिक्रमा. त्याच्यावर आमचा फोटो, फोन नंबर, इमर्जन्सी नंबर आणि ब्लड ग्रुप हे जे आवश्यक माहिती आहे तो आम्ही ती त्याच्यावरती सायकलवर पुढे एक लावला होता आणि साईडला एक लावला होता. आता परिक्रमे तुम्ही चालायला लागल्यात किती दिवसांनी? किंवा तुम्हाला असं परिक्रमेत सायकल चालवताना काही अपेक्षित किंवा अनपेक्षित, अपेक्षित म्हणजे पंक्चर होणं ही अपेक्षित आहे की कधी ना कधीतरी ती सायकल होणार, अनपेक्षित अशा काही अडचणी आल्या का? अनपेक्षित पण अडचणी आल्या. म्हणजे अपेक्षित जसं तुम्ही म्हणलात की पंक्चर होऊ शकतं, ही अपेक्षित अडचण जरी असली तरी मला मैयाच्या कृपेने 33 दिवसात माझी एकदाही पंक्चर झाली नाही. अरे वा, छान छान. आणि अगदी किरकोळ काहीतरी कुठे स्क्रू वगैरे निघाले, किरकोळ रिपेरी व्यतिरिक्त काही निघालं नाही सायकलचं. आणि दुसरं म्हणजे ह्या पंक्चरच्या बाबतीत पण एक सांगते की जरी ती अपेक्षित वाटली होती अडचण, पण असं झालं की
माझ्या मैत्रिणीची जयश्रीची सायकल जेव्हा पंक्चर झाली, आधी त्याच्यातली हवा कमी झाली म्हणून थोडी थोडी हवा भरत भरत आम्ही गेलो, तरी ती कमीच झाली म्हणल्यावर पंक्चर होतच. रस्ता खडबडीत होता, असं वाटलं होतं की आपण जरा खडबडीत रस्त्याने आल्यामुळे आता आणखीन लवकर हवा जाईल, त्याप्रमाणे गेली. आणि एके ठिकाणी आम्ही गेल्यावर विशेषतः म्हणजे आम्ही गेलो होतो बलबला कुंड, तिथे गेलो होतो. आणि तिथे आम्ही गेल्यानंतर ती पूर्णच गेलेलीच होती हवा आणि पंक्चर काढायला आम्ही सुरुवात केली. तर त्यावेळेला हे मात्र पुढचं अनपेक्षित होतं की तिथे महाराज आले आणि ते लगेच धावत आले आणि ते म्हणले की ये काम मुझे मालूम है क्योंकि इसके पहले मैंने यही काम किया था. तर त्यांनी ते लगेच आमच्याकडून घेतलं आणि पंक्चर काढायला मदत करायला लागले. त्यांनी मदत केली पूर्ण आम्हाला पंक्चर काढायला. म्हणजे अक्षरशः त्या कारणासाठीच आम्ही तिथे गेलो आणि ते सुद्धा तिथे आमच्यासाठी होते. मैयेनेच जुळवून आणलं. आणि तिथून मग पुढे गेलो. त्यानंतर आम्ही निघाल्यानंतर थोड्या अंतरानंतर काय झालं, आम्हाला त्यांनी खरं रस्ता सांगितला होता, कारण जरी जीपीएस असलं तरी आपल्याला तिथल्या लोकल लोकांच्या मदतीनेच रस्ता शोधत जावं लागतं. हा अनुभव आम्ही घेतला. तर त्यामुळे मग आम्ही विचारलं होतं आणि त्यांनी आम्हाला खरं रस्ता सांगितला होता. पण आम्ही दोघी जणी पण त्याप्रमाणे जरी गेलो तरी आमचा तो रस्ता कुठेतरी थोडा चुकला. आणि आम्ही जात असताना थोडा अंतर आम्ही पुढे गेलो आणि मागणे एक बाईकवर एक जण आले आणि ते म्हणले, मैया आप कहाँ जा रहे? म्हणलं आम्ही परिक्रमा करतोय. तर ते म्हणले तुम्ही चुकीच्या रस्त्याने जाताय, उलटीकडे जा तुम्ही. तोपर्यंत आम्ही 2-3 किलोमीटर वगैरे पुढे गेलो पण होतो. पण हे जे आहे ते तिथले लोक आपल्याला स्वतः होऊन अगदी स्वेच्छेने सगळी मदत करतात, ओळखून मदत करतात. आणि नंतर पण त्यांनी आम्हाला 2-3दा विचारलं की नक्की चालल्यात ना नीट रस्त्याने. आणि हे परत खूप ठिकाणी असं होतं की ते आपल्याला आश्वासन देतात की तुम्ही आम्हाला परत लागलं तर फोन करा. किंवा काही ठिकाणी असं पण झालं की आम्ही एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणून आम्ही निघालो तर ते आम्हाला नंतर पण त्याच्या पुढचे काही 2-3 दिवस असे फोन करून विचारायचे की काही प्रॉब्लेम आहे का, किंवा कारण त्या भागात आसपास त्यांचं कोणी असतं ओळखीचं म्हणा, तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल या दृष्टीने ते मदत करत असायचे. आणि असे अनपेक्षित पण जरा असे काही सायकलने परिक्रमा केली, त्यामुळे तुम्हाला पैशाची पण जरूर असेल, तर तुम्ही पैसे वगैरे ठेवले होते का काही? पैसे आम्ही ठेवले होते जवळ. पैसे होते थोडे, काही लागतील तसे. कारण कसं असतं, सायकली परिक्रमा करत असताना आपल्याला प्रत्येक वेळेला अन्नछत्र किंवा मुक्कामाचं ठिकाण, म्हणजे मुक्कामाचं ठिकाण शोधतोच आम्ही शेवटी, पण दिवसभरात ते मिळेल असं नसतं. तर त्यामुळे मग कुठे याच्यासाठी चहासाठी किंवा कुठे थोडंसं जेवणासाठी वगैरे आम्हाला खर्च करावे लागणार होते. पण आता नवीन म्हणजे असं झालेलं की सगळीकडे ऑनलाईन पेमेंट होतंय. तर आमचं 90% ऑनलाईन पेमेंट झालं. अगदी जिथे आदिवासी भाग होता, छोटी छोटी गावं होती किंवा अगदी छोटे दुकानदार असे होते, तर तिथे मग कॅश दिली आम्ही तेवढी. आणि त्यामुळे ऑनलाईनमुळे आणखीन पण एक, खरं तर आणखीन एक मला असं सांगावंसं वाटतं की आपल्याला जेव्हा त्यांना मदत करायची इच्छा असते, तर आम्ही आधीच्या पुस्तकांमध्ये किंवा आधीच्या माहितीतनं पाहिलं होतं की आपल्याला इच्छा असली तरी आपल्याला मदत नाही करतायत. पण आता असं आहे की तिथे पण त्यांचे स्कॅनर आहेत, त्यामुळे आपण पण त्या ठिकाणी देणगीच्या स्वरूपाने मदत आपण निश्चित करू शकतो. पण ते सुद्धा कॅशची गरज नसायची, स्कॅनरवरच काम व्हायचं. परिक्रमेत तुम्हाला कधी असुरक्षित असं वाटलं नाही ना? कारण आपण लेडीज आहोत आणि समजा संध्याकाळ व्हायला लागली आणि सुमसान जागा आहे असं वाटलं, तसं काही वाटलं का? नाही, खरं तर म्हणजे तेच की आम्ही लेडीज आहोत पण असुरक्षित वाटतंय असा आम्हाला कुठेच अनुभव आला नाही. म्हणजे आपण म्हणतो खरं की त्या मैयाची साथ असते आपल्या बरोबर, आणि मैयाची म्हणजे त्या मनुष्य रूपानेच आपण म्हणू की ती जी माणसं आहेत सेवा करणारी, किंवा जसं तुम्हाला आता सांगितलं ते आपण आपल्याला विचारतात की रस्ता तुमचा बरोबर आहे का. तर त्यामुळे असुरक्षित तर वाटलंच नाही, उलट असं वाटलं की आपल्या मदतीसाठी मैया सदैव आपल्यावरती तिचं चांगलं लक्ष आहे. आणि म्हणजे एकदा तर असं झालं की आम्ही एका मुक्कामी पोहोचायचं होतं. त्या मुक्कामी जाण्यासाठी त्याच्या आधीच्या आम्ही ठिकाणून निघालो, त्यांनी आमचा नंबर घेतला होता आणि त्यांनी त्या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांना कळवलं. तर त्यांचा आम्हाला फोन यायला लागला कि आप बीच में कहीं रुकना नहीं, हमारे यही आना है, आपके स्वागत के लिए हम उत्सुक है, आप बीच में मत रुको. त्यांना वाटत होतं आम्ही थांबतो का काय मध्येच. अंधार पडायला लागला होता आणि अजून काही अंतर शिल्लक होतं. आणि ज्या वेळेला आपण रस्त्याने जातो त्यावेळेला जर डिव्हायडर नसेल तर उलटीकडची वाहनं पण जराशी येतात उलट्या दिशेने,
आणि मग रात्री अंधाराच्या वेळेला जरी आपला लाईट असला तरी त्यांना जेवढा छोटासा लाईट दिसला पाहिजे. तर असं वाटायला लागलं की आता आपल्याला उतरून हातात घेऊन जायला लागेल किंवा काय. तर थोडंच अंतर राहिलं होतं खरं, पण असं झालं की जशी मैयाची कृपादृष्टी असते तो आपल्याला असा पदोपदी अनुभव येतो. तर एक कार आली आणि त्यातनं 4 मुलं उतरली आणि त्यांनी विचारले, मैया आप कहाँ जा रहे हैं, आपको कुछ मदद चाहिए क्या. तर त्यांना पण खूप आवडलं की आम्ही सायकलवर परिक्रमा करतोय. त्यांनी माहिती वगैरे घेतली आणि ते म्हणले की अभी तो ज्यादा देर नहीं करेंगे आपके लिए, बाद में बात करेंगे लेकिन आपको पहिले लेके जाएंगे. म्हणजे ही त्यांना जाणीव की पहिलं आपण जाऊया. मग त्यांनी काय केलं, मागणं कारचा आम्हाला उजेड दिला आणि मग आम्ही त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. विचारणार होते की कधी चालवताना तुम्हाला अंधार पडला आणि काही तर त्यांनी ती केली मदत आणि मग आम्ही तिथे म्हणजे पोहोचलो वेळेवर. म्हणजे असे अनुभव येतात की मैया आपल्या जवळच आहे आणि या ना त्या रूपाने ती आपल्याला मदत करते. फक्त आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला समजायला पाहिजे आणि आपल्याला पण ती अशी जादू करते आपल्यावर सुद्धा की म्हणजे जे तुम्ही विचारलं मगाशी मला की अनपेक्षित कसं होतं, तर म्हणजे माझी मैत्रीण तर आधीपासूनच आहे सायकलिंगला, चांगली फास्ट सायकलिंग करणारी. त्याच्यात तिला तर आणखीन एक छान होतं की तिचं 40,000 किलोमीटर जे टार्गेट होतं ते पूर्ण होणार होतं सायकलिंगचं त्याच्यात. पण तरी 1-2दा असे प्रसंग आले की तिला वाटलं की आता आपण परिक्रमा थांबवावी आणि जावं. पण असं झालं पण. आणि मग त्याच्यानंतर आम्ही चर्चा केली, काय करायचं ठरवलं. पण नंतर ते मैयानी काय तिला शिकवलं किंवा तिचं मन पालटलं आणि नंतर तिने पूर्ण छान आनंदात परिक्रमा केली. साथ सोडली नाही, पण ती मात्र एक अनपेक्षित सुद्धा मैयाने आम्हाला थोडासा म्हणलं चुडूक दाखवले की तुम्हाला वाटतं की आम्ही करणार, आम्ही ठरवले म्हणजे होणार, तसं नाहीये. त्याच्या मागे अशी पण योजना होती तिची. आता तुम्ही या सगळ्या परिक्रमेत जात असताना तुम्हाला कुठल्या साधू संतांचा सहवास, सत्संग काही मिळाला का? हो, साधू संतांचा सहवास लाभला. म्हणजे खरं तर पायी परिक्रमेचे आम्ही जेव्हा अनुभव वाचले होते किंवा तिथे सुद्धा बघत होतो त्याला असं वाटत होतं की आपल्याला कोणी कसे भेटतील की नाही काय. तर हे सुद्धा होतं की त्यातलं सांगायचं म्हणजे एक डॉक्टर होते महाराज, ते काशीचे आहेत आणि ते 2 जण परिक्रमा करत होते. तर त्यांचं पण छान विचार होते खूप आणि ते आम्हाला भेटले. त्यांनी मध्ये आमचं शूटिंग पण घेतलं आणि ते युट्यूबवर टाकलं. तर ते पण छान बोलले की नारी शक्तीबद्दल, नारी शक्ती म्हणजे तुम्ही जे आता हे विचार करताय किंवा ही जी शक्ती आहे तर हीच कशी शिव आणि शक्ती कशी आहेत हे पण छान त्यांनी आमच्याशी थोडाच वेळ होते ते, पण ते छान बोलणं झालं त्यांच्याशी. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे नेमावरला गेले तर मला तिथे खूप आनंद झाला. कारण नेमावरला गुजरातमध्ये आणि ते माहिती नव्हतं आम्हाला की असं असेल. तर तिथे आधी कळलेला होता तो आश्रम, आमच्याच एका परिक्रमावासींकडून कळला होता. पण आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे रामदास स्वामींची उपासना होती. अरे वा. म्हणजे मनाचे श्लोक, सवाया असं सगळं तिथे ऐकायला मिळालं आणि इतकं छान होती उपासना, ती आरती वगैरे. आणि नंतर सकाळी त्यांच्याकडे बलोपासना पण होती. अरे वा. तर अशी कुठेच नव्हती. मग मी त्यांना म्हटलं की असं आम्ही पहिल्यांदाच बघतोय की तुम्ही बलोपासना पण तुमच्याकडे होती. तर तो एक त्यांच्याकडे पण छान मिळाला. एक सिनोरला एक महाराज भेटले होते. तर ते पण ते मौन व्रतात होते खरं तर. म्हणजे त्यांना काही ते काही सांगत होते तर लोकांनी त्यांना प्रश्न विचारावेत किंवा त्याची ते उत्तर देत होते अशी, ते स्वतः मौन व्रतात असल्यामुळे. तर हे सगळे आम्हाला भेटले आणि आम्ही ह्याला मुख्य म्हणजे साधू संतांच्या भेटींमध्ये आणखीन एक आपल्या ज्या संतच आपण म्हणू की ज्या भारती ठाकूर आहेत, तर ते नर्मदालयला आम्ही पहिल्या दिवशीच राहिलो होतो. म्हणजे त्यांना आम्ही भेट झाली. हो, कळवल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे यायचंय, कारण त्यांची माझी जुनी ओळख आहे आणि त्यांची भेट तर घ्यायची होती आणि नर्मदालयला तर आम्हाला जायचंच होतं अगदी निश्चित काही भाग होता. तर आम्ही त्या दिवशी तिथे गेलो. तिथे मंदिर उद्घाटनाची तयारी चालू होती. 20 तारखेला मंदिर उद्घाटन झालेलं आहे तिथे आता. तर त्याची तयारी चालू होती आणि त्यांच्याकडे पण जाऊन खूप छान आम्हाला प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद, तिथलं ते वातावरण सगळं की त्यांचं कसं त्या मुख्यतः तिथल्या मुलांसाठी आणि त्यामुळे पालकांसाठी पण असं काम कसं चालू आहे
ते सगळं नर्मदाला आम्हाला छान, म्हणजे सुरुवातच आमची अशी ती त्याची झाली. आणि त्यांनी दिलेल्या खरं ते गमछा वगैरे हे सगळं ते घेऊनच आम्ही पुढे निघाल्यामुळे ते आमच्या बरोबर होतच. तसंच अमरकंटकला आम्ही रामकृष्ण मठात राहिलो, तर तिथले महाराज आम्हाला भेटले. त्यांनी पण काही काही आम्हाला माहिती सांगितली की कशी कशी होत असते परिक्रमा. तर ती त्यांची एक आम्हाला छान भेट झाली. नंतर तसं सफेद कुटियाला पण महाराजांच्या भेटी झाल्या. आता सायकलवरनं परिक्रमा आणि अजून एक विशेष म्हणजे दादा भगवान यांची भेट आम्हाला कशी होईल असं वाटलं होतं. आणि आम्ही जबलपूरला गेलो आणि आम्ही त्या घाटावर जाण्यासाठीचा रस्ता ज्या रस्त्याने जायला हवं होतं त्या रस्त्याने गेलो आणि तो रस्ता पुढे बंद होत होता. त्यामुळे आम्ही त्या रस्त्याने उलट फिरलो आणि त्या दुसऱ्या रस्त्याने यायला लागलो. तर ते करण्यामध्ये आमचं 8-10 किलोमीटर फेरा पडला. आणि नंतर आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तिथे बरोबर त्यांची म्हणजे पालखी नाही म्हणायचं, दादा भगवान त्यांची दिंडी, म्हणजे दिंडीच म्हणायला लागलं, कारण 1,500 लोक त्यांच्याबरोबर चालत होते. अच्छा अच्छा, म्हणजे दादागुरु म्हणतात ते, दादागुरु. आणि मग ते आम्हाला समोर त्यांचं दर्शन झालं. इतकं छान वाटलं ते, की हे आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला इतकं छान त्यांचं दर्शन होईल आणि खूप गर्दी असेल असं अपेक्षित होतं, पण ते त्यांचं पण एक दर्शन छान झालं त्याच्यात. तुम्ही सायकली परिक्रमा करताना असा काही प्रसंग आला का की तुम्ही मैया ओलांडताय आणि कोणीतरी तुम्हाला सावध केलंय? कारण सायकलवर परिक्रमा करताना कसं तुम्ही फास्ट जाणार ना, त्यामुळे परिक्रमा वासी असतात ते एकमेकाच्या सान्निध्यात. बरोबर आहे, हे अगदी छान तुम्ही हा जो मुद्दा सांगितलात ना, तर आम्हाला ना नेहमी जात असताना आम्ही म्हणायचो की हा आपला खरा जीपीएस हा आहे. कारण काय परिक्रमावासी आम्हाला दिसले की आम्ही निश्चिंत व्हायचो की हा रस्ता आपल्याला पक्का आहे. कारण मैयाच्या ज्या उपनद्या आहेत त्या सुद्धा काही काही इतक्या मोठमोठ्या आहेत की आपल्याला कळतच नाही की इथे मैया आहे का उपनदी आहे. बरोबर. पण मग आम्हाला मैया तुम्ही ज्या उपनद्या मोठ्या असतात त्या पार कशा काय केल्यात? नाही साकव असतं का वर? नाही, त्याच्यावर ना पूल वगैरे असतात ना, म्हणजे त्या पुलावर आपल्याला जायला काही हरकत नसते. पण म्हणजे तुम्हाला ते खात्री करून घ्यायला लागत आहे. खात्री करून. मग काही वेळेला असं झालं की जिथे कोणी दिसत नाही पण आम्ही ती खात्री करून घ्यायचो की, आणि मग नंतर ना हे म्हणजे सुरुवातीला, मग नंतर आम्हाला नक्की कळायला लागलं की मैया आपण कसं ओळखायची जरी मोठी असली नाही तरी. आणि तर ते आम्हाला मग थोडं लक्षात यायला लागलं. आणि त्यामुळे असं नाही कुठे झालं, पण खूप आपल्याला सावध करतात मात्र सगळे. अमरकंटकला पण आपण ज्याला पोहोचतो तर आपल्याला खूप वाटतं की आपल्या त्या सगळ्या मंदिरांची आपण दर्शन घ्यावी, पण ते सांगतात की नाही इथून तुम्ही याच्या पुढे असं जाऊ नका. तर त्यामुळे ते त्या बाजूला तुम्ही कसं जायचं नाहीये वगैरे असं आपल्याला सगळे ते सावध करतात. त्यामुळे अशी होण्याची वेळ आली नाही की आम्ही जातोय आणि चुकून या. नाही, मैया तर कुणाच्या ना कोणाच्या रूपाने येऊन सावध करतेच, पण असा प्रसंग कुठे आला का असं विचारत होते. रस्ता दाखवण्याचा तर प्रश्नच नसेल आला, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन झालंच. नाही, रस्ता पण दाखवण्याचा होतो ना. आम्ही नेमावरून निघालो ना तेव्हा पण असं झालं, धुकं होतं खूप आणि आम्हाला तो बोर्ड कळला नाही म्हणा किंवा आणि आम्ही पुष्कळ पुढे गेलो. जिथून आम्हाला वळायला सांगितलं होतं तिथून आम्ही वळून आलो तर आम्ही चुकून उलटच यायला लागलो नेमावरच्या दिशेने. आणि मग आम्ही गेलो तर तिथे पण एका मुलाने आम्हाला थांबून सांगितलं की हा रस्ता नाहीये, तुम्ही असे जा. तर मग आम्ही तिथनं मग परत फिरलो आणि मग म्हणजे परिक्रमा मार्गावरती लागलो. त्यामुळे सगळं राजमार्गाने सगळी परिक्रमा पूर्ण केली? नाही, आम्ही कसं झालं की सायकल आता कसं झालं की अगदी मैयाच्या किनारी, म्हणजे किनाऱ्यापासून काही अंतरावर असा जी छोटे छोटे गाव आहेत तर तिथनं पण परिक्रमावासींसाठी पायी परिक्रमावासींचा रस्ता आहे. पण तो पायी परिक्रमावासींचा जरी म्हटला तरी तो साधारणपणे सायकली पण किंवा 2 व्हीलर त्यावर जातील, थोडी 4 व्हीलर पण असे रस्ते आहेत ते. त्या रस्त्याने पण आम्ही 2 दिवस गेलो. म्हणजे काही दिवस तर जवळून पण रस्ते लागलेच आम्हाला, पण हे तर विशेषतः या 2 दिवसापैकी आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा जात होतो म्हणजे शहागंजून आम्ही निघालो आणि जैत गावाकडून जो जाणारा पहिल्या दिवशीचा रस्ता होता तो आम्हाला चांगला मिळाला तसा. म्हणजे सायकली तरी जाऊ शकत होत्या आणि छान पण वाटलं, कारण तिथनं मैयाचं दर्शन सारखं होत होतं. कारण काय होतं कधी कधी मग आपल्याला 2-2, 3-3 दिवस मैयाचं दर्शनच होत नाही. असंही होतं की म्हणजे ज्यावेळेला आम्ही बडवान येऊन निघालो आणि पाटी बोकराच्या रस्त्याने जात होतो तर तिथे असं होतं, मग परत प्रकाशाला गेल्यानंतर दर्शन होतं, असं म्हणजे होत राहतं.
पण त्या दिवशी पूर्ण आम्हाला दर्शन होत होतं आणि रस्ताही छान वाटत होता. पण काय व्हायचं प्रश्न की दर 3-4 किलोमीटरला छोटं गाव यायचं. गाव आलं की तिथे स्पीड ब्रेकर, तिथे खड्डे, चिखल, आणि आता ते हल्ली स्प्रिंकलर लावतात शेतात, त्याचा संपूर्ण पाणी उडायचं किंवा ते रस्त्यावर पाणी यायचं. तर मग असं व्हायचं ते. त्यामुळे मग पहिल्या दिवशी तसं झालं. तरी पण मी दुसऱ्या दिवशी म्हणलं आपण अजून पण या अशाच रस्त्याने जाऊन बघूया कसं होतंय. पण त्या दिवशी मात्र आम्हाला चढ उतार म्हणजे सारखं चढाव उतरावं लागलं. त्याचा त्रास झाला आम्हाला त्या दिवशी. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही निघताना थोड्या अंतरानंतर आम्ही थोड्या बाहेरच्या रस्त्याला वळलो. म्हणजे पण काय व्हायचं पूर्ण हायवेने जायची इच्छा नसायची, पण काही वेळेला जावं लागलं. जसं भरूचला वगैरे तिथे जावंच लागतं. प्रतापे महाराजांचं झालं होतं. पण ते आम्हाला नाही, आम्हाला खरं त्यांचं दर्शन ना, आम्ही नर्मदालयला गेलो होतो भारती ठाकूरांच्याकडे, तर तिथेच भेटले होते. हो, आणि बरं झालं तिथे भेट झाली, कारण त्या दिवशी ते तिथे नव्हते आम्ही जेव्हा त्या भागातून जाणार होतो. पण दत्तमूर्ती वगैरे सगळं देऊळ बघायला मिळाले. आता ज्यांना सायकल परिक्रमा करायची तर त्यांनी आपली तयारी कशी करावी, मानसिक आणि शारीरिक, आणि सायकलची बरंच सांगा थोडक्यात. मानसिक तयारी म्हणजे मुळात आधी आपल्याला नक्कीच इच्छा असेल परिक्रमा करण्याची, तर आपण त्या दृष्टीने तयारी करणारच आहोत. आणि आता सायकलिंग करणारे जे आहेत तर त्यांना माहितीच असतं की आपल्याला रोज सायकलिंग करता करता सायकलिंग मधल्या अडचणी त्या कशा सोडवता येतील हे आपल्याला शिकून घ्यावं लागतं. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक तयारी अशी आहे की तुम्हाला मनाने ही तयारी करायला पाहिजे की तिथे ज्या सोयी होतील, काय म्हणजे त्या ज्या सोयी होणार आहेत त्या गैरसोयी न समजता ती सोयच आहे, आणि ती जी सेवा आहे तर ती मैयाकडून आपल्यासाठी होणारी, त्यांच्याकडनं होणारी जी सेवा आहे तर ती आपण आनंदाने स्वीकारायला लागेल. तर मग आपण पुढे अगदी आनंद मिळू शकतो परिक्रमेचा. आणि इथे आपल्याला म्हणजे सायकलवर जाताना विशेषतः म्हणजे पायी जाताना असं होणार नाही, कारण पायी जाताना तुमची क्षमता असेल तसंच तुम्ही जाल किंवा, पण सायकलवर जाताना विशेषतः असं होऊ शकतं की आपण जास्तीत जास्त किलोमीटर जाऊ. पण इथे किलोमीटर हा सायकलिंग करताना आपण विचारात न घेता आपल्याला आश्रम कसे मिळत आहेत, तिथला सहवास कसा मिळतोय, तिथलं काय बघायला मिळतंय आपल्याला, तिथल्या संस्कृतीचं काय मिळतंय, तर हे याकडे लक्ष द्यावं लागतं आपल्याला. तर मग आपण त्या परिक्रमेचा आनंद घेतो किंवा तो आपल्याला सहवास मिळतो तिथला. आणि बाकी मग म्हणजे सत्ता सांगलं असं की आता हल्ली म्हणजे आता पण आहे की, आणि आम्हाला कसं व्हायचं की आम्ही रस्त्याला काही वेळ लागायचो, काही आतल्या रस्त्याला असायचो. पण आता आर्थिक म्हणलं तर तसं आपल्याला फार तयारीचा प्रश्न येत नाही, तिथे सोय होते आपली ऑनलाईन पेमेंट हे असल्यामुळे. आणि खूप आता म्हणजे सेवा क्षेत्र पण आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणले आता पहिल्यापेक्षा खूप परिक्रमावासींसाठी सेवा करणारे, म्हणजे इतकी सेवा की एके ठिकाणी तर अक्षरशः म्हणजे आम्हाला त्यांच्या सेवेचं जे आहे ना ते खरंच कुठेच आपण त्याचं तुलनाच होऊ शकत नाही. कारण 24 तास 12 महिने चालू असलेली ही सेवा आहे यांची, अखंड चालू आहे ना, परिक्रमा चालू आहेत, 24 तास आहे, आणि इतके मनापासून ते आपल्याला आपली विचारपूस करतात, काय लागतंय ते बघतात. तर म्हणजे एके ठिकाणी असं होतं की खूप अंतरावर काही अन्नक्षेत्र नव्हतं, तर तिथे बाईकवर एक मुलगा म्हणजे असा मोठा होता आणि त्याची मुलं होती छोटी 5वी-6वीची अशी, तर त्यांना तो घेऊन उभा होता थर्मास घेऊन, कारण म्हणला की मैया यहाँ पे बहुत दूर तक कहीं चाय की भी दुकान नहीं मिलेगी ना, तो चाय कैसे मिलेगी. यांचं कुठेतरी घर होतं आज शेतात वगैरे, आणि मग ते असे थांबले होते. तर त्यांनी पण खूप छान सांगितलं की म्हणे आमचं डूब क्षेत्रामध्ये आमची जागा गेली, मग ती गेल्यानंतर 40 एकरची आम्हाला 10 एकर मिळाली. पण मग हमारे बड़े भैया बोले अच्छा हुआ हमें 10 एकड़ तो मिला है, तो उसमें से 2 एकर आम्ही दान केली, आणि त्याच्यात सेवा अन्न क्षेत्र उघडलेलं आहे, पण ते थोडं आत आहे, मग आम्ही हे चहा घेऊन बाहेर येऊन थोड्या वेळाने देतो. हे म्हणजे हे जा बारकाईने हा विचार करणं की प्रत्येक वेळेला फक्त विचार हाच आहे की परिक्रमावासी आहेत, आपल्याकडे आलेले आहेत, ते मैयाच्या दर्शनाला आलेले आहेत, आणि ही मैयाची सेवा आहे म्हणून आपण ही त्यांची सेवा करतो आहोत. मी खूप हा भाव त्यांचा खूपच आहे, वाखाणण्याजोगा आहे अगदी. म्हणजे सगळीकडे ते सदैव मैयाशी जोडलेले आहेत. आपण त्यांचे कुठलेही विचार ऐकावेत ना ते सगळे मैयाशी जोडलेले आहेत सदैव.
सर्वस्व आहे त्यांचं मैया म्हणजे. आणि खरोखर आहे पण म्हणजे इतकं सुंदर आहे ना की म्हणजे आणि आम्हाला ते सायकलवर जाताना असं जास्त छानच वाटत होतं, कारण आपण नाही म्हणलं तरी थोडं उंच असतो चालणाऱ्यापेक्षा. आणि सगळीकडे हिरवीगार शेतं, आता अगदी अशी ती वर आलेली म्हणजे गहू सुद्धा भरलेले आहेत. आणि मका तिकडे, गहू मका हरभरा लागवडी झालेल्या, सगळीकडे हिरवीगार शेतं, भरपूर पाणी, हवा छान, त्यामुळे वर्षातनं 3 पिकं त्यांना अगदी घेता सुजलाम येतात. सुफलाम नाही सुजलाम सुफलाम म्हणावं ना, ते तिथे जाऊन आपण अनुभवतो. आणि जिथे जो जंगल क्षेत्र आहे तिथे पण लाकूड उत्पादन खूप आहे त्यांना, त्याचे लाकूड उत्पादन आणि त्याच्या ह्याच्याने कुमार मैयाची कुमारिकाची म्हणजे कुमारी पूजन वगैरे करता आलं का तुम्हाला 2-3 ठिकाणी असं? नाही, खरं तर कुमारी पूजा करता नाही आलं आम्हाला, तिथे जाऊन असं नाही केलं. करता नाही आलं. त्याला कारण कसं होतं की जर आपण कुमारी पूजनासाठी थांबायचं असेल तर तिथे तेवढा वेळ थांबायला पाहिजे. आणि काही वेळेला काय होतं की ज्यावेळेला मुक्कामी आश्रमामध्ये काही जातात परिक्रमावासी, तर तिथे त्या गावात वगैरे जाताना ते करू शकतात. पण आमची जाण्याची वेळ असायची ती संध्याकाळ होत आलेली असायची, तर त्यावेळेला कन्यापूजन तिथे असं करून घेतलं जात नव्हतं कुठे, फक्त ओंकारेश्वरला केलं. ओंकार. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही संकल्प करा आणि तुम्ही आल्यावर केलं तरी चालेल. मग आम्ही आल्यानंतर केलं. विशेष म्हणजे असं वाटलं मला की आम्ही त्यांना विचारत होतो की आधी अशी येत होती का एवढी लहान मुलं, पण आता हल्ली काही काही लहान मुलं पण येतात परिक्रमेला. तर शाळेतली पण मुलं येतात, तर त्या शाळेतल्या मुलांना शाळेतनं कन्सेशन हे देतात, सुट्टी देतात तेवढी, या आणि तुम्ही परिक्रमा करा. काय म्हणतो? हो, तर त्यांच्याकडे ती सोय आहे. म्हणजे असं काही जर त्यांनी विचारलं तर त्यांना ती मिळते. नंतर काहींनी आम्हाला असं सांगितलं की ते परिक्रमेला मुलांना आणतायत, कारण ते काय करतात की ते स्वतः येतात, दोघा मुलांना पण आणतात. त्यांनी असं 3 वर्ष आणलं मुलांना. तर ते म्हणले की मी नोव्हेंबर नंतर आणतो, म्हणजे नोव्हेंबर म्हणजे आपलं कार्तिक महिन्यापासून मी नोव्हेंबर, तर त्यावेळेला आणतात. आणि त्यानंतर ते जो काही अभ्यास आहे त्यांचा ते वाटेत जाता जाता पण थोडा घेतात. आणि मैया भी उनको बहुत सिखा रही है, तो जो पुस्तक नाही सिखाएगी वो मैया यहाँ सिखा रही है, असं त्यांचं मत होतं. आणि मग फेब्रुवारीमध्ये गेल्यानंतर मार्चमध्ये मुलं परीक्षा देतात. अरे वा. हा, असं त्यांनी सांगितलं. आणि काही काही मुलं म्हणजे आजी आजोबांबरोबर आलेली किंवा कोणी काका काकूंबरोबर आलेली होती, अशी पण मुलं होती. पण मला खूप हे वाटायचं, कौतुक त्या मुलांचं असं आहे की अगदी म्हणजे 7-8 वर्षाच्या मुलांपासनं 12-13 वर्षाच्या पर्यंतची मुलं जी आहेत ती आपण अगदी लहान म्हणून, ती मुलं करत होती परिक्रमा. आणि अगदी ती तर काय म्हणजे असतात जरी उत्साहात, तरी हा उत्साह इतका काळ टिकणं. आणि त्यानंतर तिथे काही अगदी तुम्हाला काही सगळ्या सुखसोयी नाहीच आहेत. नंतर खाण्याचं पण काही असे कुठलेही चोचले नाहीयेत, पण ते सगळं सहन करून ती मुलं अगदी आनंदाने ती परिक्रमा करत आहेत. खरंच ग्रेट आहे ती. म्हणजे हा अनुभव म्हणजे विशेष कसा काही त्यांना द्यावासा वाटला, घरच्यांनाही त्यांना द्यावासा वाटला किंवा आणावंसं वाटलं त्यांना, बरोबर. आपण नाही असं. हो, तर ते आम्ही पाहिलं. याच्यामध्ये पण आम्हाला परिक्रमेच्या मार्गामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला आपण जे म्हणतो की सेवाभाव तर हे आहे, पण त्यांना याचंही वाटत होतं की सायकलवर जातायत, तर मग त्याच्यावरनं पण खूप ते प्रश्न प्रत्येक ठिकाणी विचारायचे आणि कौतुक करायचे. एके ठिकाणी तर एका कुटुंबात राहिलो आम्ही, तर त्यांनी आधी आम्ही मंदिरात उतरलो होतो, पण त्यांना लक्षात आलं की या दोघीच मैया आहेत आणि तर यांना आपण घरी घेऊ. त्यांच्या आम्हाला घरी घेऊन गेल्या. तर त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी, की आधी त्यांचा मुलगा गेला, नवरा गेला होता लहान मुलगा असतानाच, आणि मुलगी पण लहान होती. तर त्या सांगत की मीच ह्या मुलीला वाढवलं, आणि मग आता जावई, मुलगी, त्या आणि मुलीची नातवंड असं सगळे राहतात एकत्र वगैरे. तर मग मी त्यांना असंच विचारलं की मग ते आपके दामाद आहे, उनके घर के कुछ नहीं क्या बताया उन्होंने, की म्हणजे सुनेला आपल्याकडे मुलगी जातेच ना सासरी. तर त्या इतक्या अशा स्ट्रॉंग हे होत्या ना कि नहीं मैया, मैंने तो शादी के वक्त ही बोला था कि देखो बेटी को बड़ा किया है, ये मेरा बिझनेस, त्यांचं चुडियांचं बांगड्यांचं दुकान होतं, हे सगळं तिलाच आहे, आणि आम्ही जो जावई करून घेणार त्यांनी आमच्याकडे राहायचंय.
अशाच याच्यावरती लग्न केलं. म्हणजे एवढ्या त्या गावात इतकं छोटं गाव होतं ते, पण तरी असे विचार करून ती लोक पण स्वतःच प्रगल्भ विचार आहेत असं म्हणायला विचार हरकत करून नाही. हो. आणि म्हणे मला तर काही शिकायला नाही मिळालं त्यावेळेला, तर आता म्हणे मी आशा वर्कर म्हणून शिकतेय, मी जाते शेजार आसपासच्या गावात त्या बायकांना समजावते. समाजसेवा पण करते त्याच्याबरोबर. खूप. आणि इतकं ते असे भावुक होतात ना, आपण निघताना त्यांच्या अगदी डोळ्यात पाणी येतं. आपल्याला वाईट वाटायला लागतं की खरं तर आपण काय म्हणजे आपले काय ऋणानुबंध आहेत की आपण त्यांच्याकडे जातो आणि ते आपले इतका आनंदाने करतात. एकंदर तुमची परिक्रमा पूर्ण किती 33 दिवसात झाली आमची म्हणता ना? 33 दिवसात झाली पूर्ण. आणि मग येताना आणि पण तुम्ही तसेच आलात का? आम्ही येताना ओंकारेश्वर पासून आम्हाला डायरेक्ट बस मिळाली. अच्छा अच्छा. हा, येताना मात्र ओंकारेश्वर पासून मिळाली डायरेक्ट. मग आम्ही बसमध्येच सायकल पार्सल करून देतात, सायकलचं पार्सल करून सायकल मग घेऊन आलो आम्ही. आणि मग सायकलवरनं मग इथे पुण्यात उतरल्यानंतर त्यामुळे जे पहिल्यापासून मर्यादित सामान होतं तेवढ्याच मर्यादित सामानातच आम्ही शेवटपर्यंत इथे आलो. तुम्ही आता अनेक आश्रमांना भेटी दिल्यात, त्यापैकी तुम्हाला कुठल्या आश्रमात काही विशेष आठवलं का, किंवा भावलं का मनाला असं काही विशेष? हो, आम्हाला म्हणजे खरं तर आम्हाला लागलेला पहिलाच आश्रम अगदी जो मैयाच्या जवळ आणि तिथे खूप असं मोकळं शांत वातावरण होतं, तर तो म्हणजे सिनोरचा आश्रम होता. अच्छा. हा, तिथे एक तर गणपतीचं मंदिर खूप छान आहे. आणि त्यानंतर आम्ही तिथे गेलो आश्रमामध्ये. तर तिथे आश्रमामध्ये दत्तगुरूंची खूप सुंदर मूर्ती होती आणि खूप छान त्यांनी आरती पण केली नंतर दत्तगुरूंची. आणि त्या सिनोरचा जो घाट आहे त्या घाटावर पण संध्याकाळी रोज मैयाची आरती होते. म्हणजे जसं आपण गंगेची आरती ऐकतो वाराणसीला, तशी तिथे मैयाची आरती घाटावर होते. आणि खूप गर्दी पण नसते, अगदी शांत आश्रम होता तो. बरं, घाट पण फार पण उतरून जायचा नव्हता, थोडे होता खाली असा. आणि छान होतं वातावरण तिथलं. तिथे तर तिथलं म्हणजे तिथल्या लोकांचं जे आपण पाहतो तर त्यांचं पण एक मी नंतर सांगते त्याबद्दल, तिथल्या वेगवेगळ्या आश्रमातले सेवा करणाऱ्यांचं एकंदरीत. तर मग ह्या घाटावर आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की आम्ही सकाळी स्नानासाठी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो होतो आणि नंतर उजाडायला लागला, आम्ही चढून यायला लागलो तसं उजाडत होतो. तर येताना आम्ही बघितलं तिथे की असं काहीतरी तिथे दिसतंय आपल्याला मैयामध्ये. तर मी ते दाखवलं जयेशला. ती म्हणली काय दिसते, ते मासे असतील का? म्हणजे नाही, तर ते मासे नव्हते, तिथे मगर मैया होत्या. आणि ते पण बघा मगर मैया म्हणतात किंवा समुद्राला समुद्र महाराज म्हणतात, असं नुसता उल्लेख होत नाही कधी त्याचा, उल्लेख करत. हा, तर त्यांनी सांगितलं की आहे तिथे मगर मैया है हम यहाँ, लेकिन वो कुछ नहीं करते है परिक्रमावासी को. वो परिक्रमावासी के दर्शन लेने आते हैं, असं ते सांगत होते. तर त्यामुळे ते तिथे दिसलं आम्हाला त्या घाटावर. आणि खूप सुंदर आरती. आणि तिथे काही बाकीचे बाहेरचे तिथे काही बौद्ध असे बाहेरच्या देशातले पण दोघं तिघं परिक्रमावासी आले होते. आणि ते म्हणले आम्ही असं येतो, एक महिना वगैरे येतो, जितका होईल तेवढा करून आम्ही जातो. असं तर असा एक प्रकार आहे, खंडित परिक्रमा म्हणतात त्याला. तर ते सुद्धा केलं जातं परिक्रमा. तशी सुद्धा आपण करू शकतो वेळेअभावी किंवा नोकरी तेही आहे, असंही ते करणार आहे. आणि त्याचबरोबर तिथे आणखीन एक पाहिलं बरं का, तर ते प्रत्येक गावात म्हणजे असं एक प्रभात फेरी निघते. आणि ती प्रभात फेरी असते ती साधारणपणे पहाटे 5ला ते मंदिराजवळ येतात सगळी वाद्य आणि हे प्रभात फेरी आणि मैयाचं नामगजर करत, रामाचं नामगजर करत असं येतात. तर छान असायची ती. तर पहाटे 5ला येणार ती, मग त्याच्यानंतर दुसरी एखादी फेरी त्याच्यानंतर काही वेळानी. मग त्या स्त्रिया म्हणजे मैया यायच्या प्रभात फेरीला. नंतर काही ठिकाणी दिसलं की काही मुलं पण, म्हणजे तरुण मुलं वगैरे ती पण येतात प्रभात फेरी करायला. तर मग एके ठिकाणी मी त्यांना असं सहज विचारलं की म्हणले हा प्रभात फेरीचं छान आहे तुमच्या इथे, त्यामुळे तुमची म्हणजे दिवसाची सुरुवात खूप छान होते, छान वाटतं म्हणलं ऐकायला सुद्धा. आणि ते म्हणले की हो म्हणे, याच्या मागे अजून एक असतं म्हणे, कैसं है की मैया हमी जगाती है. म्हणजे त्यांचं सगळं मैयाशी
जोड़ले एक रूप दे झाले. हाँ, मैया हमें जगाती है और हम जागते हैं, तो कैसे है बाद में मैया की सेवा होनी है पुरे दिन सेवा. हो. तर त्या सेवा करण्यासाठी मग काय होतं की या प्रभात फेरीत आम्ही भेटलो एकमेकांना. हा. मग कोण कधी येणार, कोणाची काय कामं, मग आज कोणाला जमते कोणाला होणार आहे कोण नाही असं. तर ते त्याच्यामध्ये आम्ही थोडस बोललं जातं ते. म्हणजे हे सुद्धा ती सेवा करण्यासाठी सुद्धा आपण प्रभात फेरीत येणं एकमेकांना भेटणं, तर हे सुद्धा आपलं एक थोडंसं अलिखित संयोजन होतं कर्तव्यच आहे त्याचं. असं याच्याने. आणि ते नियोजन करतात नियोजन त्याच्यामध्ये. करतात. बरोबर. तर ते खूप छान वाटायचं ती प्रभात फेरी बघून. अजून काही असे विशेष तुम्हाला हे दिसले का, जसे आपल्याकडे काकड आरती होते सकाळी, हा, हा. तसं काही तुम्हाला हो. जाणवलं का? जसं काकड आरती वगैरे तसं, हा तसं आम्हाला एक इथे हे मिळाले, म्हणजे त्यांना काय शब्द आहे माहित नाही, पण ते शिवगान, ते म्हणजे आम्ही शिवगान करते हे हम. अच्छा. तर त्यांना वासुदेव आपले असतात तसे ते हा, हा. होते साधारण, आणि हम शिवगान गाते हे. तर म्हणे ते काय करतात, ते कार्तिक पौर्णिमेपासून हा. ओंकारेश्वर पासून निघतात. हा. आणि तर म्हणे ओंकारेश्वर तर बडा स्थान आहे शिवजी, तिथून निघतात म्हणे. आणि मग ते म्हणजे असं रोज आम्ही थोडं थोडं गात ते गातात. मग त्यांचा थोडासा हे होता, म्हणजे नृत्य थोडस असं, अच्छा, अच्छा. जसं आपल्याकडे हे असावं ना गोंधळ किंवा असं अच्छा, अच्छा. त्यासारखं होतं ते. हा. आणि ते 3-4 जण 5 जण वगैरे असे असतात, आणि मग तिकडे सगळीकडे थोडी थोडी भिक्षा मागत असतात ते. आणि मग ते त्या त्या गावात तिथे जाऊन थोडं ते करतात कार्यक्रम. मग ते जे तिथून निघतात कार्तिक पौर्णिमेपासून, तर त्यांना अमरकंटकला याला महाशिवरात्रीला जायचं असतं. ओके. अच्छा. हा, तर म्हणलं मग शिवगान म्हणजे काय, त्याच्यात ते शिवगान म्हणजे शंकराची पण भजन आहेत त्याच्यात, आणि नर्मदा मैयाची आहेत. तर त्यांनी सांगितलं की वो तो उनकी कन्या आहे ना, शिवजी की कन्या आहे. तर ते आपल्या कन्येचं त्याच्यात वर्णन करतात म्हणे. हो का? हा, आणि म्हणून मग त्या कन्येचं ते वर्णन पूर्ण ऐकायला मग अमरकंटकला हे शेवट आमचा आम्ही जातो, आणि तिथे हे तर ते ऐकायला मिळालं थोडं एका गावामध्ये. हो का? अच्छा. कारण हे नवीनच आहे असं हो, काही सांगितलं. आणि आणि काही काही ठिकाणी ते चालू होते, काही काही यज्ञ वगैरे करतात लोक त्या निमित्ताने या परिक्रमा काळामध्ये. हा, हा. तर ते काही काही गावांमध्ये ते ठरवून असे करतात. तर ते आम्हाला एक छान बघायला मिळाले. आणि सेवा करण्याचे म्हणजे इतकं आपण बघतो ना की सेवा जी करतात ना, तर तिथे कुठेही त्यामध्ये कुठल्याही म्हणजे सर्व स्तरावरचे तिथले लोक आपापल्या परीने ही सेवा करत असतात. यथाशक्ती यथाशक्ती अगदी प्रत्येक ठिकाणी करतात, आणि त्यांना आपण त्यांच्याकडे जावं आणि असं वाटत असतं खूप. एका गावामध्ये एक हे होता माणूस, तर त्यांनी आम्ही या गावात कुठे थांबताय सांगितलं, सगळ्या गावात लोकांना तुम्ही जा. तर तो राजू भैया म्हणजे जो होता पाणीपुरीवाला, त्याचं पाणीपुरीचं दुकान आहे. मग तो त्या पाणीपुरी कशा करतो पद्धतशीर, इतक्या वेळात इतक्या पुऱ्या, मग ते मी कसं तयार करतो सगळं. आणि मग तो ते करतो, तर त्याची आई घरातले सगळे मदत करतात त्याला, मुलं आहेत त्याची, तर ती गाडी चालवतात. मग तर म्हणे ते गाडी, तर म्हणे वो तो गाड़ी पे जो व्यवसाय करते थे वो तो पैसा देगी, लेकिन हमें तो शांति मिलेगी जब हम सेवा करेंगे. तर त्यांनी केवढं त्याला महत्व दिलंय. तर म्हणजे हमारे घर कोई ना कोई आते ही रोज, ऐसे हुआ नाही की कोई परिक्रमा से आए नाही. म्हणजे हा त्यांना एवढा आनंद आहे त्याच्यामध्ये, आणि इतकं साधं त्या घरामध्ये काही विशेष हे नाही, म्हणजे असं वाटत होतं त्यांच्याकडे. एके ठिकाणी तर एका मैयाने आम्हाला हाक मारून मारून काली चाय पिओ काली चाय करून बोलवलं, आणि मग आम्ही गेलो. आणि मेरे यहाँ से कोई चाय पिये वगैरे जाते नाही. आणि नंतर पाहिलं तर तिच्याकडे तिचा नवरा अपंग होता, आजारी होता, आणि मुलं सुद्धा त्यामुळे शेतावर कामं करायची कुठे कुठे जाऊन, आणि तेवढंच होतं त्यांची आर्थिक परिस्थिती. पण आपण आज म्हणतो पण ते खरे मनाने श्रीमंत लोक आहेत, दानशूर. आता या पण आश्रमात आम्ही जिथे राहिलो होतो, तर तिथे ते जे दाम्पत्य होते, ते नवरा बायको होते, तर त्यांचं पण बघा ना, ते असे सांगत होते की आता बेटा हमारा तो पढ़ रहा है, म्हणजे 23 वर्षाचा मुलगा आहे, वो पढ़ रहा है म्हणे. आता तो क्या पहले सोचा था वो बड़ा होगा पढ़ेगा तब तक करेंगे काम, तर शेतातली काम वगैरे करतात, पण आता ते त्या आश्रमातच जाऊन राहतात दोघंही. हा,
तर का म्हणे की आता तो शिकेल, त्याचं तो सगळं पुढे करेल. हा. तर म्हणजे आता आम्हाला हे निवृत्ती सेवा घेतली. करणं हे आमचं कर्तव्य आहे. खूप असे आपले अनुभव. एका गावात त्या जिथे आम्ही गेलो, त्यांनी ते इतकं वेगळं स्वागत आमचं, सगळ्यांना हार वगैरे करतात, ते हार घालतात, पायघड्या घालतात, स्वागत करतात. आणि गेल्यापासून इतका सुंदर स्वयंपाक विचारून की तुम्हाला हे करू का, काय करू वगैरे असं. आणि दुसरं म्हणजे ते जे आहेत स्वतः, तर ते एका शाळेमध्ये शिक्षक नाही, नोकरी हे म्हणून म्हणजे काय प्यून म्हणून काम करतात. तर म्हणे पहिले 9,500 था, अभी 10,000 हो गए मेरी आमदनी. तर म्हणे वो हो जाता है मैया की कृपा से. ते हे अन्नछत्र चालवत आहेत. आणि घर इतकं असं छान, छोटस घर छान असं. त्यांनी स्वतःच म्हणे मी हे रंगवलंय, ही झाडं लावली आहेत, ती झाडं. आणि मग आम्हाला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही गेल्यावर पण ना एक एक तरी झाड लावा. म्हणे सगळ्यांनी एक एक झाड लावलं पाहिजे, ही सेवा केली पाहिजे आपण. म्हणजे अशी त्यांना जागरूकता होती त्याच्यामध्ये. पण हे पाहून खरंच असं वाटलं की इतके समाधानाने राहतायत ना ही लोक. सिव्हिलाइज्ड आहेत ते, नुसतेच एज्युकेटेड. एक अनुभव खूप आम्हाला आला की आम्हाला ज्यावेळेला आम्ही निघालो त्यावेळेला आम्हाला खरं तर निघताना एक परिक्रमावासी भेटले आणि ते म्हणले की मैया भूलना नहीं, आप कहीं भी भिक्षा करना, जब तक आप भिक्षा नहीं करते ना आपकी परिक्रमा पूरी नहीं होती. तर मग आम्ही खरं त्यांचं ऐकलं ते. आणि मग नंतर खरं तो विचार मनातनं गेला, म्हणजे एवढं काही लक्षात नव्हतं. पण आम्ही एका ठिकाणी जात असताना त्या दिवशी आम्हाला सकाळी फार काही नाही, आम्ही चहा आणि थोडंसं काहीतरी चुरमुरे वगैरे असं खाऊन निघालो होतो. आणि त्या दिवशी आमच्याकडे काही नव्हतं, पण नाही तर आम्ही थोडंसं कधी खजूर, चिक्की, कुठे केळी वगैरे घे असं काहीतरी ठेवायचो. तर त्याशी काही नव्हतं. तर आम्ही दोघींनी ठरवलं की आपण आता कुठेतरी आपण जेवूया, म्हणजे असं घेऊन डाळ भात किंवा काहीतरी घेऊन जेवूया. पूर्ण 35 किलोमीटर मध्ये आम्हाला एकही हॉटेल लागलं नाही, कुठे आम्हाला जेवायला मिळालं नाही. मग करणार काय. आणि इतकी खरं आम्हाला भूकही लागली होती. म्हणजे त्या दिवशी असंही झालं की भूकही निघत नव्हती की आपल्याला आता काहीतरी हवं. तर शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो बरं का. आणि तिथे थोडी झाडाची सावलीची म्हणून खरं थांबलो. खरं काही थांबायचं कारण नव्हतं. आणि मग त्या गेट मधनं बघितलं तर ते घर असं जरा छान सावरलेलं, सधन नव्हतं पण सारवलेलं, तुळशी वगैरे दारात, आणि छोटंच असं टुमदार घर छान होते. तर असं वाटलं की आपण ते विचारूया म्हणून त्यांचं गेट मधनं आवाज दिला त्यांना, त्या मैयांना. त्यांना बोलवलं, त्यांना म्हणलं की मैया हमें कुछ मिलेगा क्या. हाँ मिलेगा म्हणलं, जरूर मिलेगा, आइए आइए. मग त्यांनी गेट उघडून आम्हाला आत घेतलं. मग त्यांचं ते खाट वगैरे घालून लगेच विश्राम करा जरा, काही चहा करू का, पाणी, गरम पाणी, गार पाणी सगळं झालं. मग त्या म्हणल्या क्या बनाएंगे आपके लिए. तो म्हणलं आपका तो, कारण तो पण 1 वाजला होता. तो म्हणलं आपने जो बनाया वो कुछ भी चलेगा. तो वैसा नहीं, हमारा तो खाना हो गया. तर हमने जो खाया वैसे नहीं, परिक्रमावासी को ऐसे नहीं दे सकते. तर परिक्रमावासींना नवीनच शिजवून द्यायला पाहिजे. आपण खाल्लंय आणि आता राहिलंय, उरलंय, तसं नाही. मग त्यांनी आमच्यासाठी इतकी सुंदर खिचडी केली, खूप छान खिचडी. आणि म्हणे हे लोणचं आम्ही आत्ताच पहिल्यांदाच वापरायला काढतोय, तुम्ही खा म्हणे पहिल्यांदा वगैरे. इतकं मनापासून दिलं ना ते त्यांनी, खूप मनापासून. आणि मग काय झालं, आम्ही निघणार होतो तिथनं. तर त्या आल्या बाहेर, त्यांच्या घरातल्या बायका बाकीच्या पण गेल्या. आणि त्या म्हणल्या देखो म्हणे हमारे यहाँ हमने बाहेर अभी तक, म्हणजे कसं असतं की दुसऱ्या ठिकाणी ते काहीतरी शिधा वगैरे देत असतील, तर तसं आम्ही दिलेलं आहे कोरडं म्हणजे हे. पण आमच्या घरी कोणी परिक्रमावासी आले आणि त्यांनी आमच्याकडे जेवलं असं कधी झालं नाही. तर म्हणे ये पहिली बार है, कारण ते हायवेला होतं ना घर असं, तर घरात असं मधल्या घरात कोण जाणार ना असं. तर म्हणे आप आए पहले या परिक्रमावासी है कि आपने यहाँ आके हमारे यहाँ भोजन किया. और देखो मैं तो कभी परिक्रमा जा ही नहीं सकती हूँ क्योंकि मैं तो दमा पेशंट हूँ. तो मला म्हणे हे खूप असं वाटलं की मैयाच आमच्याकडे आली, की ती आमच्याकडे आली आणि तुम्ही हा भिक्षा घेतली तिकडून. तो भिक्षेचा प्रसंग झाला. आणि मग आम्हाला आठवलं की अरे आपल्या त्याला ते म्हणलं ते की तुम्ही कुठेतरी भिक्षा केल्याशिवाय तुमची परिक्रमा पूर्ण होत नाही. ते मैयाने आम्हाला ते बरोबर आमच्याकडनं पूर्ण करून घेतली. बरोबर. अगदी दुसऱ्या दिवशी पण असं झालं की आम्ही निघालो बरं का ओंकारेश्वरून.
आणि जसं आपण जातो परिक्रमा अशी भेटतात, मग ते कोणी कोणी आलेले असतात करून, कोणी निघा असतात वगैरे असे आलेले, मग ते आपल्याला त्यांचे कोणी अनुभव सांगतात, कोणी निघताना सांगतात की आम्ही आता निघतोय वगैरे असे. तर आम्हाला काय काय म्हणले की हा आमचा नंबर ठेवा बरं का, काही लागलं तर फोन करा असं. आणि खरं तर त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण असे किती जणांचे फोन ठेवणार ना, आता पहिलाच दिवस आज. आणि असं तर आम्ही त्यांचा नंबर घेतला. आणि नेमकं काय झालं, त्या दुसऱ्या दिवशी मी जात असताना एका बाजूला तर ट्रक लागलेल्याच होत्या आणि दुसरीकडनं समोरनं पण जे ट्रक आले तर त्या इतक्या वेगळ्या म्हणजे रॉंग साईडने अशा आल्या की मला सायकल माझी खाली उतरवायला लागली आणि सायकल पडली माझी. सायकल पडली तर मला अजून तो प्रसंग आठवतो की मी अशी उभी होते, मला काहीच झालं नाही, सायकलला सुद्धा काही झालेलं नाही, फक्त सायकल पडली. आणि मग चेन पडली होती तर चेन मी बसवली वगैरे. आणि मला कळत नव्हतं की ते व्हील का हलत नव्हतं, व्हीलच हालायला तयार नव्हतं. आणि त्याच्या आधी नुकताच ते बाईकवर जे परिक्रमा करणारे होते तर ते नुकतेच पास झाले आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला काही लागलं तर फोन करावे. आणि मग मला एकदम आणि ही जयश्री तर थोडी पुढे गेली होती, पण मला आधी हे सुचलं की आधी आपण त्यांना फोन करावा, म्हणजे आपल्याला ती बुद्धी पण अशी होती त्यावेळेला. तेच सांगते की ते मैया आपल्याला बरोबर सुचवते की आपण काय करावं. तर त्यांना केला, तोपर्यंत ते 15-20 किलोमीटर पुढे गेले होते. पण ते म्हणले आम्ही येतो लगेच, आणि ते आले दोघं परत. आणि मग ते आले आणि त्यांनी बघितलं काय झालं बीडला, तर ती दोरी गुंडाळली गेली होती सगळी आणि मग ती अशी नीट काढावी लागली ती, आणि त्यांना माहित पण होतं थोडं सायकलचं. तर त्यांची तशी लगेच आम्हाला तिथे मदत झाली. म्हणजे आपल्याला हे कल्पना नसते की अशा सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. ते सुतवाच झालं ते. सुतवाच. तसं एका ठिकाणी असं झालं, जयश्री पण मागे होती आणि मला कळेल ना की अजून काय येत नाही, मी पुढे जाऊन थांबले. आणि मग ती त्या तवा नदीवरचा पूल होता आणि खरं घसरडच होतं जरासं, वाळू पण जास्त होती आणि त्यात ती पडली त्या सायकलचं. पण तिला काही लागलं नाही, अगदी थोडंच तिला लागलं. पण मी तिला तेच म्हणलं की अगं वाळू होती म्हणून बरं झालं की तुला लागलं नाही एकतर, आणि वाहता पूर होता, म्हणजे दुसऱ्याही गाड्या कुठल्या मागणं आल्या नाहीत किंवा काही असं झालं नाही. पण मग पुढे काही नाही, आम्ही आलो त्याप्रमाणे नंतर. पण अशा सगळ्या गोष्टीत आपल्याला असं वाटतं की आपण इतकं अलगद आणि सुरक्षित येत असतो त्या परिक्रमेतून. खरोखर सांभाळत असते याची प्रचिती येते खरोखर आपल्याला. सांभाळत्याची प्रचिती येते आपल्याला अगदी. बरोबर. शेवटी मला असं म्हणावंसं वाटतं की मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव. या मैयाच्या कृपेनेच आमची ही संपूर्ण परिक्रमा निर्विघ्न पार पडली, असेच नर्मदा मैयाचे आशीर्वाद सदोदित आपल्या सर्वांवर राहो, ही नर्मदा मैयाला प्रार्थना. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.